बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं. शहराने ग्रामीण भागाशी मैत्री केली तर पर्यटन वाढीला चालना मिळेल. कृष्णराव माळी. राधानगरी तालुक्यातील निसर्ग संपन्न पर्यटनाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने अभिजित तायशेटे फाउंडेशन आणि बायसन नेचर क्लब यांच्या वतीने पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, छोटे व्यापारी तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना रोजगाराच्या दृष्टीने आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. पर्यटन वाढवण्यापेक्षा उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन केल्यास अधिक प्रगती साधता येते. शहराने ग्रामीण भागाशी मैत्री केली तर व्यवसाय आणि पर्यटन हे दोन्ही वाढण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन ग्रामीण पर्यटन तज्ज्ञ कृष्णराव माळी यांनी यावेळी केले. कृष्णराव माळी पुढे म्हणाले की पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांशी नम्रतेने वागल्यास तो पर्यटक पुन्हा भेट देतोच. शिवाय आणखी पर्यटकांपर्यंत आपल्या पर्यटनाची माहिती पोहोचवतो. त्यामुळे आपोआपच प्रचार होतो. छोट्या व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन दिल्यास त्यांच्या व्यवसायाला चालना मिळते. पर्यटनाचा विकास हा ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि उन्नतीवर अवलंबून असतो. या अनुषंगाने खाद्य महोत्सवाचे आयोजन केल्यास पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी मिळू शकते. या कार्यशाळेला निसर्ग अभ्यासक सुहास वांगणकर, ऋतुराज इंगळे, सम्राट केरकर, रुपेश बोंबाडे, चंद्रकांत चौगले तसेच परिसरातील हॉटेल व्यावसायिक व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.